नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 9 एप्रिल 2024 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध झालं आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे ज्याला आपण पिन कमेंट म्हणतो तिथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तुम्हाला या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या गुरुवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये ही 3 फायनल टार्गेट तेजीची सांगितलेली होती आणि तुम्ही बघू शकता की हे ऍक्च्युली कालच्यासाठी होतं आणि ही 3 टार्गेट दिलेली होती आणि आपल्याला अशी अपेक्षा होती की शॉर्ट टर्म मध्ये आता इथे कुठेतरी किंवा ह्याच्या वर जाऊन एम पॅटर्न बनेल आणि त्यानंतर ही तेजी थांबेल आणि शॉर्ट टर्म मध्ये एकदा प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळेल. मात्र आपल्याला आज काय झालं? आज आपण इथे बघू शकता की काल रात्री अचानक बातमी आली आणि आपल्याला असं लक्षात आलं की अमेरिका आणि इस्रायलनं मिळून जो इराणवर हल्ला केलाय आणि त्यामुळे जे युद्ध चालू झालंय तर ते युद्धामध्ये 2 आठवड्यासाठी त्याच्यामध्ये सीज फायर झालंय. त्यामुळे युद्धबंदी झाली आहे. आता त्यामुळे काय झालं? अचानक आपल्याला आज खूप मोठं गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की आपण तर शॉर्ट टर्म मध्ये हीच 3 फायनल टार्गेट दिली होती आणि एवढं मोठं गॅप अप कसं काय झालं? बरोबर. तर ह्याचं कारण असं असतं की मी इथे तुम्हाला जे दैनंदिन विश्लेषण मालिकेमध्ये जे विश्लेषण देत असतो हे फक्त शॉर्ट टर्म अनालिसिस वर देत असतो. म्हणजे मी जेव्हा आपण आत्मा कोर्स शिकतो तेव्हा त्या आत्मा कोर्समध्ये आपण जे काही विश्लेषण करतो तर ते विश्लेषण 3 लेव्हलवर करायचं असतं आणि त्याचं एकत्रित करून मग आपल्याला फायनल चित्र स्पष्ट समजतं. तर त्यामध्ये शॉर्ट टर्म असतं, मिड टर्म असतं आणि लाँग टर्म असतं. तर प्रॉब्लेम असा आहे की ते सर्व एकत्र करून जर मी इथे रोज तुम्हाला सांगायला लागलो तर ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल आणि ते सांगणं त्यामुळे अवघड होईल, समजणं अवघड होईल. मग मी इथे काय करतो की शॉर्ट टर्म अनालिसिस तुम्हाला शेअर करतो. आता ह्याच्यामध्ये होतं काय की 10 पैकी 7 ते 8 वेळा हे शॉर्ट टर्म अनालिसिस नुसार आपल्याला बरोबर दुसऱ्या दिवशीचं विश्लेषण करता येतं. 2 ते 3 वेळा असं होतं की आपल्याला सगळं एकत्र मल्टी टाइम फ्रेम किंवा आपण असं म्हणू शकतो की शॉर्ट टर्म असेल, मिड टर्म असेल, लाँग टर्म असेल सगळ्यांना एकत्र करून केलेलं अनालिसिसच आपल्याला कधी-कधी बरोबर ठरतं. असं 10 पैकी 2-3 वेळा ठरतं आणि 7 ते 8 वेळा आपल्याला शॉर्ट टर्म मध्ये केलेलं अनालिसिस बरोबर ठरतं. त्यामुळे मी सोपं राहावं, समजायला म्हणजे सगळ्यांना सहज समजावं ह्याच्यासाठी मी फक्त शॉर्ट टर्म मधलं अनालिसिस तुम्हाला इथे शेअर करत असतो. आणि त्या अनालिसिस मध्ये मी काल सुद्धा एक गोष्ट सांगितली होती की आता ही तेजी झाली आहे. हे फायनल टार्गेट आहे म्हणजे हेच इथपर्यंतच तेजी होईल असं नाही. आपल्याला कदाचित ह्याच्या वर सुद्धा जाऊ शकेल. ही तेजी कधीपर्यंत होऊ शकते म्हणून सांगितलं होतं जोपर्यंत एम पॅटर्न बनत नाही तोपर्यंत. तोपर्यंत आपल्याला तेजीच चालू राहणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर तुम्ही इथे चेक करू शकता आज जवळजवळ 700-800 पॉइंट गॅप अप ओपन झाल्यानंतर आपल्याला अजूनही इथे कुठेही एम पॅटर्न तयार झालेला दिसत नाही. प्रत्येक वेळेला तुमच्या काय लक्षात येतंय? प्रत्येक वेळेला एक हाय बनतोय, दुसरा त्याच्यावर बनतोय, तिसरा त्याच्यावर बनतोय. लो सुद्धा तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल की हायर लो बनतायत. ओके. म्हणजे हायर लो, हायर हायच बनतंय. एम पॅटर्न कुठेही बनत नाहीये.
त्यामुळे ही तेजी आपल्याला अशीच चालू राहू शकते. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला आणखीन पण बऱ्याच गोष्टी असणार आहेत, ज्या आपल्याला कदाचित वीकेंडचा जो व्हिडिओ बनवणार त्यामध्ये मी तुम्हाला सांगेन. तर त्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी आणखीन जास्त लक्षात येतील. तर आत्ता आपल्याला इथे एवढीच गोष्ट लक्षात घ्यायची की एम पॅटर्न झाला नाही, न्यूज आली त्यामुळे हे गॅप अप ओपन झालं. आपण जर मल्टी टाइम फ्रेम मध्ये हे अनालिसिस केलं असतं तर मग आपल्याला बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात आल्या असत्या. तर आपण आता हे मी मुद्दाम जास्त एक्सप्लेनेशन का सांगितलं, कारण त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल. अर्थात ह्याचा अर्थ असा आहे का की आत्मा कोर्स केल्या केल्या लगेच तुम्हाला हे सगळं करता येईल? तर त्याच्यासाठी तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करावी लागते. थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये असं आहे की त्यामध्ये स्किल सगळी शिकवली जातात, पण ती स्किल अक्वायर करण्यासाठी लागणारी जी प्रॅक्टिस आहे ती तुम्हाला करावी लागते. आणि व्यवस्थित प्रॅक्टिस केल्यानंतर साधारण 90% ते 95% आपण ॲक्युरसीनं मार्केटचं विश्लेषण करू शकतो. आता आपण येऊया आज काय झालं. आज तुम्ही इथे बघू शकता गॅप अप ओपन झालं, वर गेलं, खाली आलं. खाली येत असताना हा लो तोडला नाही. परत वर गेलं, परत खाली आलं. परत तुमच्या लक्षात येईल हा लो तोडला नाही. परत वर गेलं, परत खाली आलं, हा लो तोडला नाही. त्यामुळे कुठेही इथे एम पॅटर्न बनण्याची, आणि इथे तुम्हाला जसं सांगितलं हायर हाय बनतायत, हायर लो बनतायत, त्यामुळे इथे एम पॅटर्न बनण्याचा काही प्रश्नच आलेला नाही. बरोबर. आणि त्यामुळे ही अशा प्रकारची, आता ह्या वेळेला होतं काय की जेव्हा एकदम एवढं गॅप अप होतं ना, मार्केट इतके दिवस जवळजवळ महिनाभर एकदम खाली जात होतं आणि अचानक एवढं गॅप अप ओपन झाल्यानंतर पटकन म्हणजे शॉर्ट कव्हरिंग तर होणार. त्यामुळे मार्केट आज खाली आलं नाही बघा अजिबात. म्हणजे हे जे असं स्ट्रक्चर बनत राहिलं याचं कारण शॉर्ट कव्हरिंग होत होती. थोडं जरी खाली आलं तरी ज्यांच्याकडे शॉर्ट्स आहेत ते कव्हर करत होते. त्यामुळे शॉर्ट कव्हरिंगमुळे वर जात होतं. बाईंग करण्याची अजून लगेच कुणाची हिंमत होत नाही. आता आपल्याला इथे लक्षात येईल की साधारणपणे एक ट्रायंगल पॅटर्न आपल्याला इथे बनलेला दिसतोय. म्हणजे हे खालनं जर बघितलं तर ही ट्रेंड लाईन आहे. ही ट्रेंड लाईन जास्त इफेक्टिव्ह निफ्टीमध्ये आहे. बँक निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये थोडा थोडा फरक आहे. जो तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल की तो फरक काय आहे. तर आता इथे जर बघितलं तर बऱ्यापैकी आपल्या लक्षात काय येते, एक ट्रायंगल पॅटर्न तयार होतोय. या ट्रायंगल पॅटर्न मध्ये दोन शक्यता असतात. एक वरच्या दिशेनं ब्रेकआउट येईल किंवा खालच्या दिशेनं ब्रेकआउट येईल. आणि ब्रेकआउट कधी येईल तर आपल्याला लक्षात येते की ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं, मी हे नवीन काढलेलं काढून टाकतोय. येस. आणि आता इथे बघितलं तर साधारण हे 9:15 आहे. 9:15 वाजता, त्यानंतर 9:30 वाजता हे कुठपर्यंत चाललंय? 11च्या आत आपल्याला इथे ब्रेकआउट आलं पाहिजे. कारण त्याच्या म्हणजे त्यानंतर जागाच नाही या ट्रायंगल मध्ये. जास्तीत जास्त 11 पर्यंत हे ब्रेकआउट आलं पाहिजे. कदाचित त्याच्यापेक्षा आधीच येईल, कारण आता आपल्याला इथे ओपनिंगलाच ते ब्रेकआउट येऊ शकतं. वरच्या दिशेने येईल किंवा खालच्या दिशेने येईल. ब्रेकआउट नंतर आपल्याला कन्फर्मेशन साठी थोडी वाट बघावी लागते. म्हणजे समजा उद्या गॅप अप ओपन झालं आणि अशी कॅन्डल बनली ग्रीन कलरची, बरोबर. तर आपल्याला काय झालं पाहिजे, नेक्स्ट कॅन्डलनं हा हाय ब्रेक केला पाहिजे, तर हे ब्रेकआउट कन्फर्म होणार. किंवा आपल्याला दुसरं हे झालं, ही लाईन मी तुम्हाला इथे काढून दाखवतो. दुसरं असं झालं की ब्रेकआउट अशा पद्धतीनं झालं, बरोबर. असं पण होऊ शकतं, इथे ओपन होऊन वर गेलं, ब्रेकआउट झालं, हा हाय ब्रेक झाला पाहिजे, तर आपल्याला लक्षात येईल की ब्रेकआउट आलं. खालच्या बाजूसाठी काय आहे, खालच्या बाजूसाठी आपल्याला इथे असं आपल्याला हे झालं पाहिजे आणि हा लो तुटला पाहिजे, तर ब्रेकआउट झालं असं आपण समजणार. तर अशा प्रकारे आपल्याला इथे आता ब्रेकआउट होण्याची शक्यता आहे. अर्थात ब्रेकआउट झालं ह्याचा अर्थ लगेच वरच्या दिशेनं झालं तर आणखीन वर जाऊ शकतं. खालच्या दिशेनं झालं तर थोडं सावध राहायला लागतं, कारण अगेन्स्ट द ट्रेंड जात असताना आपल्याला एम पॅटर्न बनेपर्यंत थांबायला लागतं. कधी कधी काय होतं, इथनं ब्रेकआउट सुद्धा देईल, पण त्यानंतर जेव्हा वर जाईल तेव्हा एम पॅटर्न न बनवता इथूनच परत वर जाऊ शकतं. तर त्यामुळे जेव्हा अगेन्स्ट द ट्रेंड जातो आपण त्यावेळेला थोडं सावध राहायला लागतं. आपण ट्रेंड बरोबर जाणार असू तर थोडंसं आपल्याला जास्त रिलॅक्स मध्ये विचार करून विश्लेषण करता येतं. हे आपल्याला इथे लक्षात ठेवावं लागेल. त्यामुळे उद्या आता आपल्याला काय बघायचं आहे, ओपनिंग कुठे होतीये, आणि हा जो आपल्याला इथे ट्रायंगल पॅटर्न मी तुम्हाला दाखवला, हा ट्रायंगल पॅटर्न आपल्याला उद्या, त्यासाठी तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारे साधारणपणे किंवा थोडंसं इथनं, ओके, मी थोडं वेगळ्या प्रकारची लेवल घेतो म्हणजे आपल्याला सर्व पॉइंट्स कव्हर होतील. येस. तर आपण अशा प्रकारे जर इथे ही लेवल घेतली
तर आपल्याला ट्रायंगल पॅटर्न लक्षात येईल आणि त्याच्यामध्ये किती जागा शिल्लक आहे हे पण लक्षात येईल. ब्रेकआउट नंतर आपल्याला पुढचा विषय व्यवस्थित समजू शकेल. तर माझ्या मते तुम्हाला मी निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण सांगितलेलं आहे. कशा पद्धतीने आता याच्यामध्ये तयार झालंय. थोडंसं एकदा प्रॉफिट बुकिंग येणार. त्यामध्ये ही जी गॅप आहे, आता ही जेव्हा मोठी गॅप तयार होते, तेव्हा मोठी मोठी गॅप एका फटक्यामध्ये भरली जाईल असं सांगता येत नाही. मग आपल्याला काय करायला लागतं, ह्या गॅपचे 4 भाग करावे लागतात. म्हणजे साधारणपणे मी तुम्हाला दाखवतो की ही गॅप इथून चालू झाली आहे आणि इथून आहे, बरोबर. मग ह्याचं काय करायला लागतं, एक सेंटर पॉइंट काढावा लागतो, बरोबर. म्हणजे हे झाले 2 पॉइंट. मग ह्या दोघांचा एक सेंटर पॉइंट काढावा लागतो आणि ह्या दोघांचा एक सेंटर, म्हणजे असे 4 भाग याच्यामध्ये करावे लागतात. आणि मग बऱ्यापैकी आपल्याला असं लक्षात येतं की साधारणपणे आपल्याला ही जी गॅप असते, जर भरण्यासाठी किंमत खाली येणार असेल, उद्याच येईल असं नाही, येणाऱ्या काळात भविष्यात कधी येणार असेल, तर खूप मोठी गॅप असेल, तर साधारणपणे 50% पर्यंत ती भरली जाते, बरोबर. तर अशी आपल्याला शक्यता असते. खूप मोठा काही इव्हेंट घडला तर मग पूर्ण गॅप सुद्धा भरली जाते. तर आपल्याला अशा पद्धतीनं थोडंसं गॅपकडे पण लक्ष ठेवायचं आहे. जर सेलिंग येणार असेल तर हे अनालिसिस सुद्धा आपल्याला उपयोगी येऊ शकतं. तर हे झालं निफ्टी फिफ्टी मध्ये काय होऊ शकतं. ट्रायंगल पॅटर्नच्या ब्रेकआउट नंतर मग आपल्याला उद्याची दिशा कळू शकेल. आता आपण पुढे जाऊया बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर 3 टार्गेट दिलेली होती, तिसरं टार्गेट आलं नव्हतं, 2च टार्गेट आली होती. इथे कुठेतरी एम पॅटर्नची अपेक्षा होती, पण आपल्याला आज एकदम गॅपअप ओपन झाल्यामुळे आपल्याला ही तेजी बघायला मिळते. आता ह्या तेजीमध्ये वैशिष्ट्य असं आहे की मगाची जर तुम्ही ट्रेंड लाईन बघितलीत, तर मी परत एकदा निफ्टीकडे जातो आणि ही ट्रेंड लाईन दाखवतो, थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला ती चांगली लक्षात येईल. तर इथे बघितलं तर काय होतंय, ट्रेंड लाईनला हा पॉइंट टच आहे, हा पॉइंट टच आहे आणि हा पॉइंट टच आहे. 3 पॉइंट जर मिनिमम टच होत असतील, 2 पॉइंट टच झाले की ट्रेंड लाईन तयार होते, पण मिनिमम 3 जर तयार होत असतील तर ती स्ट्रॉंग ट्रेंड लाईन असते. म्हणजे ह्या ट्रेंड लाईनला आपण ह्याच्यावर जास्त विश्वास ठेवू शकतो, स्ट्रॉंग आहे. कारण तुम्ही बघू शकता, चौथा टच झाला नसला तरी बऱ्यापैकी ट्रेंड लाईनच्या जवळच सपोर्ट घेतलाय. इथे सुद्धा ट्रेंड लाईनच्या थोडा वरच सपोर्ट घेतलाय. मग असं आपल्याला लक्षात येतं, तेव्हा लक्षात येतं की ही बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे. पण जर तुम्ही बँक निफ्टीमध्ये गेलात तर बँक निफ्टीमध्ये तुमच्या लक्षात येईल की ही जी ट्रेंड लाईन आहे फक्त 2 पॉइंटला टच आहे. ओके, इथे आणि इथे आपल्याला लक्षात येईल की बाकी कुठेही अजून टच झाली नाहीये. मग अशा वेळेला ही तेवढीशी स्ट्रॉंग किंवा तेवढीशी चांगली ट्रेंड लाईन नसते. उद्या कदाचित काय होईल, इथे आलं, खाली टच केलं आणि मग वर गेलं, मग ही ट्रेंड लाईन आपल्याला जास्त स्ट्रॉंग बनवू शकते. पण आता सध्या आपल्याला काय दिसतंय, ही ट्रेंड लाईन आहे, पण 2च पॉइंटला टच होत असल्यामुळे अजून आपल्याला ह्या ट्रेंड लाईनवर निफ्टी फिफ्टी प्रमाणे जी काही ट्रेंड लाईन आहे, निफ्टी फिफ्टी मध्ये असणारी जी ट्रेंड लाईन आहे, त्याच्यावर जितका विश्वास ठेवता येईल तितका अजून ह्याच्यावर आपल्याला विश्वास किंवा कॉन्फिडन्स ठेवता येणार नाही. पण ही सुद्धा ट्रेंड लाईन हे लक्षात घेतलं पाहिजे. इथे प्रॉपर पद्धतीनं जर बघितलं तर आपल्याला एक चांगली तेजी दिसते. ह्याच्यामध्ये आपल्याला कुठेही ट्रायंगल पॅटर्न दिसत नाहीये. तुम्ही इथे जर बघितलं तर ट्रायंगल पॅटर्न होत नाही, तर इथे तेजी दिसते. तर त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला ही ट्रेंड लाईन खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाली तर थोडंसं पुन्हा एकदा आपल्याला विचार करावा लागेल, एम पॅटर्न बनतोय का. एम पॅटर्न बनला तर मग ही जी काही गॅप तयार झालेली असणार आहे, ही गॅप भरायला आपल्याला किंमत खाली येऊ शकते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. वर जात असेल तर वर जाताना आपल्याला आणखीन वर जायला ही ट्रेंड लाईन सपोर्ट म्हणून काम करेल, हे आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात येते. हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन इंडेक्स मधलं विश्लेषण. आता आपण सेन्सेक्सचं विश्लेषण करणारच आहोत, पण त्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी अधिक माहिती सांगायची आहे. आता आपल्या युट्यूब चॅनलवर सबस्क्राईब बटनच्या शेजारी जॉईन बटन सुद्धा तुम्हाला दिसायला लागलं असेल. या बटनावर क्लिक करून तुम्ही चॅनल मेंबरशिप विषयी माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर चॅनल मेंबरशिप देखील घेऊ शकता. आता ह्या चॅनल मेंबरशिप मध्ये आपण 4 प्रकार एकूण केलेले आहेत, तुम्हाला आता माहित झालेत, बरोबर. गोल्ड आणि प्लॅटिनम मेंबरशिपची सर्व्हिस आपण चालू केलेली आहे. तुम्ही ह्यापैकी कोणतीही एक मेंबरशिप घेऊ शकता. ब्रॉन्झ आणि सिल्वर अजून चालू केलेली नाही, लवकरच ती चालू होईल. ती चालू झाल्यानंतर त्या मेंबरशिप सुद्धा तुम्ही घेऊ शकता. प्रत्येक मेंबरशिप मध्ये काय काय फॅसिलिटी असेल हे जॉईन बटनला क्लिक केल्यावर तुम्हाला लक्षात येऊ शकेल. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर
किंवा शेअर मार्केट मराठीकडून यापूर्वी कुठलाही पेड कोर्स खरेदी केला असेल किंवा प्रीमियम ग्रुपचे मेंबर असाल, तर तुम्हाला गोल्ड मेंबरशिपचे जे अपडेट्स आहेत, हे अपडेट तुम्हाला दिले जातील. हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला वेगळी गोल्ड मेंबरशिप घेण्याची आवश्यकता नाहीये. त्याचबरोबर तुम्हाला आणखीन ह्याविषयी काही माहिती हवी असेल, तर तुम्ही माझ्याशी WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधू शकता. त्यासाठी हा नंबर इथे तुम्हाला दिलेला आहे. फक्त मेसेजद्वारे संपर्क करा. कुठल्याही प्रकारे फोन करू नका, कारण ह्या नंबरवरचे फोन स्वीकारले जात नाहीत. तर त्यामुळे तुम्हाला फक्त WhatsApp मेसेज पाठवायचा आहे. त्याला रिप्लाय दिला जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला YouTube चॅनल मेंबरशिप विषयी माहिती सांगितली जाईल. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुढे जाऊया आणि राहिलेल्या इंडेक्समध्ये म्हणजेच सेन्सेक्समध्ये विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्समध्ये सुद्धा आपण 3 लेवल दिलेल्या होत्या. पैकी 3 टार्गेट दिलेली होती. पैकी 2 टार्गेट शॉर्ट टर्मची आलेली होती. तिसरं टार्गेट थोडंसं राहिलं होतं. आज तेही टार्गेट आलं. खूप मोठं गॅप अप ओपनिंग झालंय आणि इथे जर तुम्ही बघितलं, तर इथे मी तुम्हाला जसं सांगितलंय तसं इथे सुद्धा आपल्याला जसं निफ्टीमध्ये दिसतंय, फक्त थोडासा फरक आहे जो मी तुम्हाला दाखवेन. इथे आपल्याला काय दिसतंय, इथे त्याच पद्धतीनं आपल्याला मूव्हमेंट झालेली दिसते. मी काय करतो, थोडंसं वेगळी लेवल वापरतो, वेगळी लाईन वापरतो. येस, साधारणपणे आपण ही लाईन घेऊया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. तर अशा प्रकारे इथे सुद्धा ट्रायंगल पॅटर्न तयार झालाय. फक्त इथे काय दिसतंय, 2च पॉइंटला टच झालंय. इथे आपल्याला लक्षात येतंय की तिसऱ्या पॉइंटला टच झालेलं नाही किंवा वर सुद्धा टच झालेलं नाही. आता आपण इथे काय करू शकतो, ही लाईन झाली जी आपण निफ्टी प्रमाणेच काढली आहे, बँक निफ्टी प्रमाणे काढली आहे. थोडंसं याच्यात व्हेरिएशन आपण असं करू शकतो की ही जी लाईन आहे ती थोडी अग्रेसिव्ह घेऊ शकतो. अग्रेसिव्ह जर घेतली तर तुमच्या लक्षात येईल की इथे टच झालंय, इथे टच झालंय, इथे पण टच झालंय आणि इथे पण टच झालंय. 4 ठिकाणी टच झालंय. आता ही लाईन आहे ही जास्त स्ट्रॉंग आहे. बरोबर. आता पण ह्याच्यामुळे काय झालं, उद्यासाठी आपल्याला जास्त जागा शिल्लक राहिली नाही. उद्यासाठी त्रिकोणाचा एवढाच भाग शिल्लक राहिला. त्यामुळे उद्या सकाळीच ब्रेकआउट होईल असं मला का वाटतंय, ते तुम्हाला इथे सेन्सेक्स वरून लक्षात येईल की सेन्सेक्स मध्ये बघितलं तर फार मोठी जागा शिल्लक नाहीये. तर त्यामुळे उद्याच आपल्याला एक तर वरच्या दिशेनं किंवा खालच्या दिशेनं ब्रेकआउट येऊ शकतो. खालच्या दिशेने येणार असेल, एम पॅटर्न म्हणून येणार असेल, तर मग आपल्याला खालच्या बाजूला खूप चांगली टार्गेटचा विचार करता येईल. ही जी मध्ये गॅप तयार झाली आहे ही भरली जाईल. वर जाणार असेल तर वरच्या बाजूला आणखीन वर जाऊ शकतं, हे आपल्याला लक्षात येईल. मग त्यासाठी आपल्याला ह्या ट्रेंड लाईनचा सपोर्ट म्हणून वापर करता येईल. तर अशा प्रकारे आपल्याला लक्षात येईल की इथून वर ब्रेकआउट दिलं आणि त्याचा जर हाय ब्रेक झाला नेक्स्ट कॅन्डल मध्ये, तर मग आपल्याला ही तेजी सकाळी सुद्धा उद्या कंटिन्यू होताना बघायला मिळू शकते. तर हे झालं तीनही इंडेक्स मध्ये उद्यासाठी केलेलं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे हा व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच रजा घेऊया. धन्यवाद.